थोड्या वेळाने स्पॉटलाइट चेंज करत राहील. ओके. असं कधीही कोणालाही ऐनवेळेस मी स्पॉटलाइट करणार. कधी ज्यावेळेस ती प्रॉपर स्टेप्स करताना येस, आपल्याला एनर्जी इंक आपल्यासोबत असणार आहे आणि प्रॉपर सेटिंग आपल्या नावाच्या आधी आपल्या कोचचा कोड नंबर, एसी फॅन बंद. चलो. काही मुलांना फक्त जबरदस्ती तुम्ही उठवलं असेल आणि त्यांची इच्छा नसेल, झोपू चला एकदा मराठीत सांगितलेलं समजत असेल तर व्हिडिओ ऑन कराल तुम्ही. कळतंय सगळ्यांना? आणि जर आजी ना तू असं गाणं लावा सर, राठोड सर. येस, येस. तशी गाणी शोधा. रेग्युलर गाणी नका लावू. यांच्यासाठी वेगळी गाणी लावा जरा. हो, आणि इकडे वैशाली शिंदे नावाने डिव्हाइस दिसतंय. जरा तिथे एक पण 2 लहान मुलं आणि कोण आहे मम्मी आहे का कोण आहे? मला वाटलं आजी आहे. आजी तर नसेल. हं. चला. ओके. चलो येस सर. है मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बदी से टले, ताकि हंसते हुए निकले दम। हे मालिक तेरे बंदे हम। ये अंधेरा घना छा रहा, तेरा इंसान घबरा रहा। येस, येस, येस. वॉर्मअप झालेला आहे आणि कार्डिओ वर्कआउटला सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांना वाटते, की आमची मुलं रेडी आहेत आणि त्यांना स्पॉटलाइट केलं पाहिजे किंवा आमच्या घरातील आमचे आई-वडील रेडी आहेत आणि त्यांना स्पॉटलाइट केलं पाहिजे, तर तुम्हाला व्हिडिओ ऑन करून रेज हँड करून ठेवायचा. ओके. तर तुम्हाला स्पॉटलाइट केलं जाईल. नाहीतर तुम्ही म्हणणार आम्हाला का नाही केलं? आणि मग कोचचं डोकं खाणार, आम्ही तर फोटो पाठवले होते आणि आम्हाला स्पॉटलाइटच केलं नाही. काय ते जया मॅडम असं काही नाही हां. तुम्ही रेज हँड करा तरच घेतलं जाईल. पण नंतर कोचचं डोकं नाही खायचं. चला. खूप छान पद्धतीने आजी आणि दोघं-तीनच्या नातवाने सुरुवात केलेली आहे. जबरदस्त. चला काही स्टेप्स कार्डिओच्या आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. येस, व्हेरी गुड. येस, विथ कोच, विथ म्युझिक.
प्रॉपर न्यूट्रिशन आणि योग्य लाईफस्टाईल याच्यामुळे आज त्या वर्कआउट घेत आहेत सगळ्यांचं आणि त्यांची नात होते त्यांना फॉलो करतायत. व्हेरी गुड, जबरदस्त. हे प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं. आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा असे वयोवृद्ध असतील आणि आपली जबाबदारी आहे आता त्यांची काळजी घेणं. जर असे कोणी व्यक्ती असतील तर तुम्ही नक्की त्यांना चांगलं न्यूट्रिशन आणि त्यांना चांगली लाईफस्टाईल देऊ शकता. येस, आपल्याकडे भरपूर दिवस आहेत. ह्या लोकांकडे, आपल्या आई-वडिलांकडे, आपल्या घरात असलेल्या वयोवृद्ध लोकांकडे वेळ कमी आहे. त्यांची काळजी घ्या. कोरोना आलाय. आता कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाची इम्युनिटी चांगली असणं खूप महत्वाचं आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही त्यांना सकस संतुलित आहार दिला, कारण बऱ्याच जणांच्या मनात असतं माझ्या आईला द्यायचंय, वडिलांना द्यायचंय, बरोबर? पण देत नाहीत. तर ते करा. त्यांनी आपली काळजी घेतली लहानपणी आहे. जे सगळ्यात बेस्ट आहे ते आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण त्यांना म्हणजे वर्ल्ड्स नंबर 1 न्यूट्रिशन देऊयात. ओके. आता आपली जबाबदारी त्यांना जे चांगलं आहे ते देण्याची. येस, खूप छान. मावशी आणि दोघं नातू मस्त करतायत. छान. मागे सूनबाई पण आहे. येस, म्युझिक.